लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या मूर्तीचं दर्शन आजपासून 4 दिवस बंद असणार आहे। ज्योतिबाच्या मूळ मूर्तीवर आजपासून रासायनिक संवर्धन प्रक्रिया सुरू झाली। मूर्तीच्या संवर्धनासाठी पुरातत्व विभागाच्या तज्ञांकडून ही प्रक्रिया केली जाते। त्यामुळे आजपासून 24 जानेवारीपर्यंत मूळ मूर्तीचं दर्शन बंद राहणार आहे। भाविकांना कासव चौकात उत्सव मूर्ती आणि कलश दर्शन करता येणार आहे। 1937, 1947 आणि 1985 त्यानंतर 2006 या मूर्तीच्या संवर्धनाचं जे काम ज्या वेळेला हाती घेतलं त्यामध्ये मूर्तीचा ढाचा अजिबात बदललेला नाही। जी मूर्ती त्या काळच्या भाविकांनी पाहिलेली होती, त्यावेळेचे जे फोटोज वगैरे तशाच पद्धतीची आज सुद्धा मूर्ती आहे। त्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा ढाचा किंवा स्वरूप बदललं जाणार नाही। दरम्यान इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। ज्योतिबा देवाच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया सुरू झालेली आहे। मी आता उभा आहे ज्योतिबा मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर। आपण पाहतो की जे पांढरं कापड लावलेलं आहे त्याच्या आतमध्ये ज्योतिबाचा गाभारा आहे आणि मुख्य मूर्तीवर त्याच ठिकाणी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत या ठिकाणी संवर्धन प्रक्रिया राबवली जात आहे। एकूणच आपण पाहतो की मूर्तीचं मूळ रूप आहे त्याच पद्धतीचं संवर्धन प्रक्रिया व्हावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि त्याच पद्धतीनं संवर्धन प्रक्रिया आम्ही करू अशा प्रकारची भूमिका पुरातत्व विभागाने या ठिकाणी मांडलेली आहे। 21 ते 24 जानेवारी दरम्यान 4 दिवसीय संवर्धन प्रक्रिया सुरू होणार आहे आणि त्या दरम्यान आपण पाहतो की ज्योतिबाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून श्रीपूजकांनी या ठिकाणी आपण पाहतो की उत्सव मूर्ती जी आहे ती गाभाऱ्याच्या बाहेरच्या मंडपामध्ये ठेवलेली आहे। ती रासायनिक संवर्धन प्रक्रिया राबवली होती आणि त्याच्यानंतर आता आपण पाहतो की श्री क्षेत्र ज्योतिबावर असणाऱ्या ज्योतिबा देवाच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्यामुळे ही मूर्ती मूळ स्वरूपात येईल आणि त्याचं दर्शन करता येईल अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती श्रीपूजकांनी आणि त्याचबरोबर भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। 24 तारखेनंतर खऱ्या अर्थानं आपण पाहतो की ही संवर्धन प्रक्रिया पूर्ण होईल आणि ज्योतिबाचं एक नवं रूप पाहायला मिळेल अशा प्रकारची अपेक्षा आपण व्यक्त करू शकतो। कॅमेरामन तुमचा प्रताप नाईक, जी 24 तास, ज्योतिबा डोंगर, कोल्हापूर।